नाही, असं आहे की माझे सहकारी रामदासभाई कदम, भरत शेठ कुगावले, महेंद्र शेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली। रवी शेठ पाटील, धैर्यशील पाटील, केदार साठे, डॉक्टर विनय नातू, भारतीय जनता पक्षाच्या आमचे सतीश धारप या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे। काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात, काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू, पण त्या साऱ्याची कसर विधानसभेला भरून काढू। ओके, याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित महायुती म्हणून कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो। वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत एकत्रित झाली, तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही। ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळालं, पण काही निवडणुकांच्यामध्ये काही चुका होत असतात, त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्याच्यातली एक जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे, उरलेल्या जागेवरती यश मिळालेलं नाही। आम्ही आत्मपरीक्षण करू, आत्मचिंतन करू आणि उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज होणार आहोत। ओके, राणेसाहेब असतील, सुनील तटकरे असेल, श्रीरंग बारणे असतील, मला असं वाटतं श्रीकांत शिंदे, मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले, नरेश वस्के असतील, एक चांगल्या पैचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे असल्याच्या नंतर कोकणातला भक्कमपणा हा अधिक होतो आहे। पण माझ्या समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरात कामाला लागणं। कोकणात 15-0, रायगडमध्ये 7-0, रायगड लोकसभा मतदारसंघात 6-0 हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागणार। सर, देशात जर यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले। यापूर्वी 2014-19ला ते सगळे एकत्रित नव्हते, पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता, आताही आहे। कारण आता ही एक हाती निवडणूक लढली गेली, मोदी साहेब विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गेली। मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली। त्यांचं दूरगामी विचार, भविष्याचे विचार, देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला एक तऱ्हेची शक्ती मिळते आहे। सर, राज्यात मताधिक्य मिळवणे आता त्यांना यश आलं आहे का अपयश आलं ते तुम्ही त्यांना विचारलेलं बरं, पण मला आज नक्की त्या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या यशामुळे मीनाक्षीताईच्या आत्म्याला शांती मिळाली असेल। चलो, ओके ओके थँक्यू सर.